पुण्यातील लिक्विड लेजर लाउंज या हॉटेलमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्याच्यामध्ये काही तरुण ड्रग्ज घेताना दिसत आहेत आणि त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे। माझ्यासोबत स्वतः संदीप सिंग गिल जे DCP आहेत। सर, याच्यामध्ये आपण काय कारवाई केली, नेमकं इथं काय सुरू होतं? हो, हे जे L3 नावाचं लॉन्ज आहे FC रोडवर, त्या ठिकाणी काल रात्री घटना आपल्या समोर आलेली आहे की जे त्याला लीगल टाइम लिमिट देण्यात आलेली आहे। त्याच्या नंतर पण ते सुद्धा खूप काही तासासाठी चालू होता आणि त्या ठिकाणी 40-50 जे तरुण होते ते पार्टी करत होते। हा माहिती जी आहे आपल्या दुपारच्या नंतर आज आम्हाला सोशल मीडियावरनं मिळाली आणि सोशल मीडियावरनं माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगरची पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून कारवाई केली आणि त्या ठिकाणी जे काही पुरावे वगैरे आम्हाला दिसले किंवा त्याच्या CCTV कॅमेराच्या फुटेज वगैरे आम्ही पाहिली, व्हेरिफिकेशन केली, तर त्याचे नंतर आम्हाला हे समोर आला की अशा प्रकारची पार्टी काल तिथे झालेली आहे। आणि मग त्याप्रमाणे जे मालक आहे तिथले ते जागेची ज्यांनी त्या ठिकाणी हे बार उभा केला आहे ते कामठे म्हणून 2 जण संतोष आणि सचिन कामठे आहे आणि त्यांनी पुढे हा 3 अजून माणसाला रेंटवर अग्रीमेंटवर दिलेला आहे। ते रवी महेश्वरी आहे, रवी महेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि जोगेंद्र गिरासे म्हणून 3 आहे। त्याच्याबरोबर त्याचा एक मानस मलिक नामाचा मॅनेजर आहे। हा 4 जणांनी हे चालवत होते। काल कोणीतरी अक्षय दत्तात्रय कामठे नावाचा एक तो असा माहिती आहे की तो इव्हेंट वगैरे ऑर्गनाइज करता आहे। त्यांनी काहीतरी त्यांना फोन वगैरे केला काल 12-12:30 सुमारास की काही 40-50 पोराला असे प्रकारची पार्टीसाठी यायचे। मग त्यांनी त्यांना असा इलिगली अलाव केला आणि त्यांनी जे समोर अर्थात सर ह्याच्यासाठी कुठली परवानगी नव्हती असं म्हणता येईल? हो, तसे प्रकारची परवानगी एक जे वेळ आहे एका वेळाचे नंतर तसे प्रकारची परवानगी नाही आहे। तर ते त्यांनी पुढचा जे मेन एंट्री आहे ते बंद केली आणि काही वाश तयार केला की आम्ही बंद केला आहे, परंतु ते मागचा जे बॅकडोर होता ते त्यांनी असाही ओपन ठेवला आणि त्यामधून ते जे छुपा रस्ता आहे छुपा रस्ता आहे ते तिथून ते वर गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी पार्टी वगैरे। आपण एकूण आतापर्यंत 5 लोकांना ताब्यात घेतले? हो, 5 लोक, आता 4 लोक आमच्या ताब्यात आहे आणि एकाला आमची टीम गेलेली आहे। आणि त्याचबरोबर ते जे 188 IPC आहे, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आहे, त्याची 65E खाली आणि त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ॲक्टचे 33(1)W खाली आम्ही आता गुन्हा दाखल करीत आहोत। सर, जो व्हिडिओ व्हायरल होतोय ड्रग्स संदर्भातला, ज्या पद्धतीने ते वॉशरूममध्ये ते करतायत, अर्थात हे मुलं कोण होती, तिथपर्यंत आपण गेलो का, त्याची ती कारवाई काय करली? त्याच्याबद्दल आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्यामधून ते सगळे जे कोणी तिथे आले होते त्याची जी आयडेंटिटी आहे ते आयडेंटिटी उघड करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे। जसंही आम्हाला माहिती प्राप्त झाली आम्ही आपल्याला अवगत करून देणार आहे। सर, एक्साईज विभागाने देखील तिथं तुमच्यासोबत कारवाई केली आहे, त्यांनी काय जप्ती केली आहे पूर्ण आतमध्ये? हा जो पूर्ण लाउंज आहे तिथं सील केला जातोय? हो, हे सील केला जाणार आहे, आता त्याची प्रोसेस चालू आहे। एक्साईज विभागाने त्याची जे जबाबदारी आहे त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी आपलं एक ॲक्शन बरोबर पॅरल घेतलेला आहे। सर, शेवटचा प्रश्न, आपल्या म्हणजे कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे, अर्थात कुठेतरी पोलिसांकडून देखील काही प्रमाणात हलगर्जीपणा झालाय? हो, वेळोवेळी आम्ही ते वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आम्हाला आणि आमच्याकडून आमचे कनिष्ठ अधिकारी आणि अंमलदाराला सूचना देण्यात आलेली आहे की जे लीगल टाइम लिमिट्स आहे त्याचे पुढे कुठल्याही प्रकारची एस्टॅब्लिशमेंट चालणार नाही आहे। आता कोणाने हलगर्जीपणा केला आहे किंवा लक्ष चुकला आहे ते आमचे समोर काही दिसते, त्यामुळे आम्ही 2 जे अंमलदार आहे त्यांना आता सस्पेन्शन खाली ठेवला आहे आणि त्यामध्ये जे काही अजून कोणाचा काही हलगर्जीपणा असेल तर त्यासाठी पुढे चौकशी केली जाणार आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने सध्या या व्हिडिओ संदर्भात तपास सुरू आहे, तर दुसरीकडे 5 लोकांना जे या हॉटेलमध्ये ज्यांचं होतं खरं तर ज्यांनी हे पार्टी ऑर्गनाईज केली होती, या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एक्साईज विभागाकडून हे हॉटेल जे आहे लाउंज आहे ते सील करण्यात आलेलं आहे। ते पोलिसांनी साऊंडवर देखील कारवाई केलेली आहे आणि अशा पद्धतीने जवळपास व्हिडिओचा तपास सुरू आहे आणि पोलिसांनी देखील 2 कर्मचाऱ्यांना जे नाईट पेट्रोलिंगला असतात त्यावेळी ज्यांची ही जबाबदारी होती की ते वेळेवर बंद करण्याची देखील त्यांना देखील सस्पेंड करण्यात आले। कॅमेरामॅन अमोल गवाळे, मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।